महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा पावन पवित्र पूजनीय भिक्खू संघ यांना मी त्रिवार वंदन करतो। महान त्यागमूर्ती माता रमाई तसेच परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार वंदन करतो। तसेच बुद्ध शासन धम्मिक चॅनलचे आदरणीय श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धम्मिक बालक आणि धम्मिक बालिका यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। या देशनेचा आवाज जिथपर्यंत पोचत असेल त्या सर्व आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना सुद्धा मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। आजची देशना परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि परमपूजनीय श्रद्धेय त्यागमूर्ती माता रमाई यांना समर्पित आहे। माता रमाईचा त्याग आणि बाबासाहेबांचा जीवन संघर्ष त्यांच्या जीवनामध्ये अतिसंवेदनशील घटना घडलेल्या आहेत ते या देशनेच्या माध्यमातून प्रसारित करीत आहोत। सर्वांना माझे विनम्र निवेदन आहे की ही देशना शेवटपर्यंत श्रवण करा। माता रमाईचा जन्म 7 फेब्रुवारी 1898 यांचे जन्मस्थळ वनदगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी होते। ही गोष्ट 1927 सालची आहे आणि बाबासाहेबांनी सामाजिक कार्य जोमाने सुरू केले होते। रायगड जिल्ह्यात महाडच्या चौदार तळ्यावर सत्याग्रह करण्याचे ठरले होते। डॉक्टर बाबासाहेबांनी परेलच्या दामोदर हॉल येथे आपले ऑफिस सुरू केले होते। एक दिवस घरी आल्यावर माता रमाई म्हणाल्या, साहेब आम्ही बी महाडला येतो। मी आणि जाऊबाई यांच्याबरोबर बाकीच्या महिलाही येणार आहेत। त्यावर बाबासाहेब म्हणतात, रामू तुम्ही येऊन काय करणार? त्यावर माता रमाई म्हणते, साहेब आपली माणसं येणार आहेत, त्यांना चहा पाणी देऊ, जेवण बनवायला मदत करू, तुमच्या जेवणाची व्यवस्था करू साहेब। त्यावर साहेब म्हणतात, रामू हजारो लोक येणार आहेत, त्यांची तुला व्यवस्था करावी लागणार आहे। माता रमाई म्हणते, आम्ही होईल तेवढी मेहनत करू। रमाईने व लक्ष्मीबाईंनी आपले कपडे बॅगा भरून ठेवल्या होत्या, परंतु रायगडचे आणि मुंबईचे कार्यकर्ते बाबासाहेबांना दामोदर हॉलवरूनच घेऊन गेले। त्यामुळे रमाई व लक्ष्मीबाई खूप नाराज झाल्या होत्या। साहेब सत्याग्रह करणार होते म्हणजे तिथे हिंदू लोक झगडा करतील म्हणून माता रमाई चिंतित होत्या। देवासमोर बसून पूजा पाठ करीत आपला पती सुखरूप यावा अशी देवाकडे आळवणी करीत होती। जेव्हा शंकर महाडवरून आला त्याने माता रमाईला सांगितले काही झाले नाही। तेव्हा माता रमाईने जेवण केले। शंकर सांगत होता, ताई साहेब सभेत म्हणाले की या चौदार तळ्याचे पाणी पिऊन आम्ही अमर होणार नाही किंवा या तळ्याचे पाणी प्यायलो नाही म्हणून आम्ही मेलो नाही, परंतु इतरांप्रमाणे आम्ही माणसे आहोत। आमच्या स्पर्शाने तळ्याचे पाणी काळे निळे किंवा विषारी होणार नाही हे दाखवून देण्यासाठीच आम्ही हा सत्याग्रह घडवित आहोत। चौदार तळी सर्वांसाठी खुले आहे असा ठराव
महापालिकेने केला होता, परंतु 4 वर्षे आम्हाला पाण्याला स्पर्श करू दिला नाही. आज आपण या पाण्याला स्पर्श करणार आहोत. आज आपण चवदार तळी जिंकू. ताई, अगं, आपल्या लोकांनी बाबासाहेबांच्या भोवती छातीचा कोट केला होता. त्यावेळी बाबासाहेबांनी त्या चवदार तळ्याच्या पाण्याला स्पर्श केला. ते पाणी आपल्या ओंजळीत घेऊन ते घटाघटा प्यायले. आणि ताई, त्यावेळी आपल्या लोकांनी मोठ्या जोरात अगदी गगनाला भेटतील अशा घोषणा दिल्या. महाड सत्याग्रह की जय. हर हर महादेव. डॉक्टर आंबेडकर कोण आहेत? दलितांचा राजा आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या जय घोषांनी सारे महाड गाव दणाणून गेले होते. अगं ताई, साहेब आपल्या साऱ्या समाजाच्या वतीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध एक सेनापती म्हणून लढत होते. तू एवढी हाय खाऊन कशाला बसतेस? तू शूरवीराची धर्मपत्नी आहेस. हे ऐकल्यावर रमाईच्या जीवात जीव आला आणि मगच ती आनंदाने जेवली. अशा हळव्या मनाची रमाई होती. ती एखाद्या आईसारखी बाबासाहेबांची चिंता करीत असे. साहेब जेवल्याशिवाय जेवत नव्हती. साहेबांची वाट पाहत बसायची. 1930 साली सायमन कमिशनच्या शिफारसीवरून भारताची घटना लिहिण्यासाठी इंग्रजांनी इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद घेण्याचे ठरवले होते. साहेब इंग्रज सरकारच्या निमंत्रणावरून 4 ऑक्टोबर 1930 ला लंडनला चालले होते. तशातच रमाईला बरे नव्हते. तिची प्रकृती खालावली होती. यशवंताची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे साहेब बेचैन होते. माता रमाई तर सारखी रडत होती. रमाईला साहेब समजावून सांगत होते. डॉक्टरांनी सल्ला दिला होता की रमाईला हवा पालट करण्यासाठी 3-4 महिने मुंबई बाहेर पाठवावे. साहेबांना तर लंडनला जाणे अत्यंत जरुरीचे होते. तेवढ्यातच धारवडच्या विद्यार्थी वसतिगृहातील सुप्रिटेंडेंट वैराळी मामा मुंबईला आले होते. त्यांना मुंबईला आलेले पाहून साहेबांना खूप बरे वाटले. ते वैराळी मामांना म्हणाले, वैराळी मामा, रमा, यशवंत आणि लक्ष्मी या साऱ्यांची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यांना हवा पाणी पालटण्यासाठी धारवाडला घेऊन जा, म्हणजे मला लंडनला गेल्यावर त्यांची चिंता लागून राहणार नाही. त्यावर वैराळी मामांनी पटकन होकार देऊन म्हणाले, साहेब, तुम्ही काही चिंता करू नका. वैराळी म्हणजे बाबासाहेबांचे कर्नाटकातील अनुयायी कार्यकर्ते होते. माता रमाई त्यांना भावाप्रमाणे मानत होती. त्यामुळे सगळे त्यांना मामा म्हणत होते. माता रमाई वैराळी मामांना म्हणाली, आपण साहेबांना निरोप देण्यासाठी जाऊया. परंतु साहेबांना ते पसंत नव्हते. डॉक्टर साहेब पुढे एका टॅक्सीने धक्क्यावर पोहोचले होते. बाबासाहेब पुढे उतरले. तोवर रमाई व वैराळी मामा टॅक्सीने उतरले. त्यांना पाहून साहेब म्हणाले, अरे, तुम्ही कशाला आलात? तेव्हा त्यांना वैराळी मामा म्हणाले, साहेब, आई साहेब येत नव्हत्या, मीच त्यांना घेऊन आलो. त्यावर साहेब रमाईला म्हणाले, रामू, तू माझी उगीच चिंता करू नकोस. माझी खाण्यापिण्याची सारी व्यवस्था आहे. इतक्यात बोटीचा भोंगा वाजला आणि बाबासाहेब बोटीत बसता बसता वैराळी मामा यांना म्हणाले, रमासारखी माझी काळजी करत असते. तिच्या तब्येतीकडे पाहून माझ्या मनात कालवा कालो होते. वैराळी मामा म्हणाले, तुम्ही काळजी करू नका साहेब, मी रमाईची योग्य ती काळजी घेईन आणि उद्याच धारवाडला जाणार आहे. माता रमाई, लक्ष्मीबाई, यशवंत, मुकुंद हे सगळे वैराळी मामांसोबत धारवाडला गेले. वैराळी मामा मुलींच्या वसतिगृहाचे अधिकारी असल्याने रमाई त्या वसतिगृहावर जात असत. ते वसतिगृह पाहून त्यांचे मन रमले होते.
कधी कधी स्वयंपाकात मदत करीत असत, तर कधी जेवण वाढण्यास मदत करीत असत. माता रमाई एक दिवस वसतिगृहावर गेल्यावर वसतिगृहावर स्वयंपाक झाला नव्हता. मुले आणि मुली उपाशी होती. रमाईने वैराडी मामांना विचारले, मुलांना उपाशी ठेवणार का? त्यावर वैराडी मामा म्हणाले, आई साहेब, ग्रँट मिळाली नाही, दुकानदार उधार देत नाही. मी खूप प्रयत्न केले, पण काहीही जमले नाही. मोठीच पंचायत झाली आहे. वैराडी मामा फार घाबरत बोलत होते. रमाई म्हणाली, मला का नाही सांगितले? ह्या घ्या 4 सोन्याच्या बांगड्या, गहाण ठेवा, नाहीतर मोडून टाका. ताबडतोब किराणा माल आणा. मामा, मुलांना उपाशी कसे ठेवता? वराडी मामांनी बांगड्या घेतल्या आणि तडक वाण्याकडे जाऊन गहाण ठेवल्या आणि सामान आणले. नंतर माता रमाई लक्ष्मीबाईने स्वयंपाक केला आणि आईच्या ममतेने मुलांना जेवण वाढले. ते जेवून मुले तृप्त झाली. मुलांनी वैराडींना विचारले, सर, आजचे जेवण देणारे दानशूर कोण आहेत? वैराडी मामा म्हणाले, आजच्या दानशूर आमच्या सर्वांच्या माता आहेत. त्यावर रमाई म्हणतात, मुलांनो, मला तुम्ही रमाई म्हणा. मला तुमची सर्वांची आई होता आले तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. अशी कनवाळू होती रमाई. मुला मुलींना जेवण देऊन तिने रमाई हा शब्द सार्थ ठरविला होता. माता रमाईचा देवावर फार मोठा विश्वास होता. कारण माता रमाईचे वडील भिकू धोत्रे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते आणि रुक्मिणी तुळशीला नेमाने पाणी घालून रमाई पूजा करायची. भिकू धोत्रे घरातील विठ्ठल रुक्माईच्या प्रतिमांची पूजा पाठ करायचे. आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जायचे. घरात भक्तिमय वातावरण असे. रमाईच्या मनावर ते देवभक्तीचे संस्कार झालेले होते. त्यामुळे रमाई देवाची पूजा करायची. 1931 सालची गोष्ट आहे. रमाईने पंढरपूर बद्दल बरेच काही ऐकले होते. पांडुरंग भक्तांना पावतो, वेळ प्रसंगी हाकेला धावतो. जनाबाईचे दळण दळत असे, चोख्याची गुरे ओढत असे, गोऱ्या कुंभाराची मटकी घडवत असे दाखले भजन कीर्तनातून ऐकले होते. माता रमाईची तब्येत बरी नव्हती, तरी उपास तापास करीत असे. बाबासाहेब रमाईला खूप समजावून सांगत असत, रामू, मी माझ्या बुद्धीच्या बळावर आणि तुझ्या साथीने जीवनात यशस्वी होत आहे. तुझ्या भक्तीने किंवा नवसाने विजयी होत नाही. तू उगीच माझ्या विजयाचे श्रेय त्या देवाला धर्माला देतेस. हे सारे ऐकून रमाईला ते पटत होते, परंतु मनावर झालेले संस्कार ती विसरत नव्हती. तिला वाटायचे आपले वडील पंढरपूरला जायचे, विठ्ठलाचे दर्शन करून येत असत. तसेच आपणही एक दिवस पंढरपूरला जावं, विठ्ठलाचं दर्शन घ्यावं, आपल्या पतीला सुखी, त्यांना जीवनात यश येऊ दे असं मागणं मागावं. या आशेने ती घाबरत घाबरत एक दिवस विचारते, साहेब, मला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे. अशी विनंती केली. साहेब रागावतील हे तिला माहीत होते, परंतु ऐकले तर पांडुरंग पावला असे समजायचे असे ठरविले होते. बाबासाहेबांनी शांत ऐकून घेतले आणि त्यांना खूप राग आला व ते म्हणाले, रामू, जो विठ्ठल आपल्या जातीच्या लोकांना देवळात घेत नाही, त्यांना दर्शन देत नाही, त्या देवाचं दर्शन घेण्यासाठी का जावं? तो देव आपल्याला काय कामाचा? चोखोबा विठ्ठलाचा भक्त होता, परंतु मरेपर्यंत विठ्ठलाने त्याला देवळात घेतले नाही किंवा त्याला दर्शन दिले नाही. विठ्ठलाने भक्तांना मदत केली, त्यांच्या मदतीला धावून आला. हे सारे भास आहेत आणि साधू, संत, कीर्तनकार यांनी विठ्ठलाचा महिमा वाढवण्यासाठी तशा दंतकथा व काल्पनिक कथा रचल्या आहेत आणि भजनातून, कीर्तनातून भोळ्या भाबड्या लोकांना ऐकवल्या आहेत. प्रत्यक्षात असे काहीही घडलेले नाही. रामू, तू तुझ्या मनातील पंढरीचा पांडुरंग काढून टाक.
हे सारे थोतांड आहे. जिथे देवळात जाण्यासाठी प्रवेश नाही तिथे जाण्यात काय अर्थ आहे? तिथे जाण्यात काही अर्थ आहे का? साहेब रागाने बोलत होते. रामू, माझा अशा देवावर बिलकुल विश्वास नाही. माता रमाई म्हणते, साहेब, मग नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह का केला? रमाई घाबरत घाबरत बोलत होती. साहेब काय बोलतात ते मनाचा हिया करून ऐकणार होती. साहेब म्हणाले, रामू, तो सत्याग्रह देवाचं दर्शन घेण्यासाठी नव्हता. रामू, तो लढा, तो सत्याग्रह समतेच्या हक्काचा होता. आम्ही जर हिंदू आहोत तर इतर हिंदूंना मिळणारे हक्क आम्हाला का मिळू नयेत? आम्हीही माणसे आहोत, मग आम्हाला देवळात जाण्याचा हक्क का नाही मिळत? यासाठी तो सत्याग्रह होता. पंढरपुरातील पुजारी बडवे अस्पृश्यांना देवाचं दर्शन घेऊ देत नाहीत. तो पांडुरंगी त्यांना बदलू शकला नाही. असा पांडुरंग काय कामाचा आहे सांग बरं. साहेब जरी रागवाले होते तरी रामूची भोळी भाबडी भावना ही ते जाणत होते. तिची समजूत कशी काढायची हा प्रश्न त्यांच्या समोर होता. साहेबांनी आपला राग आवरला आणि म्हणाले, रामू, आपण आपल्या त्यागाने नवे पंढरपूर निर्माण करू. तिथे कोणालाही प्रवेश बंदी नसेल. तिथे कसल्याही प्रकारचे कर्मकांड, पूजा, आरती, प्रार्थना नसेल. तिथे विज्ञानाचा गजर असेल. तिथे ज्ञानाचे धन असेल. तिथे समतेची सरिता वाहील. तिथे माळकरी टाळकरी नसतील. तिथे कीर्तनकारही नसतील. भजन करणारे नसतील. आपल्या पंढरपुरात डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, साहित्यिक, लेखक, कवी जन्माला येतील. ते समता, मानवता, लोकशाही, न्याय, बंधुत्व माणसा माणसात पेरतील. समाजाचे प्रबोधन करतील. ते पंढरपूर सर्वांना खुले असेल. त्या पंढरपुरात देव नसेल. ते पंढरपूर माणसाचा महिमा वाढवणारे असेल. त्या पंढरपुरात माणसाचा गौरव होईल असे पंढरपूर आपण निर्माण करू. आपल्या पंढरपुरात माणसाला प्रगतीचा मार्ग दाखवला जाईल. मानवता, समता टिकवता येईल याचे शिक्षण दिले जाईल. माणसा माणसातील जातीयता नष्ट करून समता स्थापन करण्याचे ज्ञान दिले जाईल. असे आपले नवे पंढरपूर असेल. रमाईने बाबासाहेबांचं बोलणं, विचार व संकल्प नीट समजून घेतला आणि आपल्या अज्ञानाची तिला जाणीव झाली. आपल्या डोक्यात जे पंढरपूर होते ते काढून टाकले आणि बाबासाहेबांना म्हणाल्या, आमच्यासारख्या भोळ्या भाबड्या माणसाला हे सारं समजलं नाही म्हणून तर आज ही लाखो लोक त्या पंढरपुरात जातात आणि भक्तिभावानं आंधळ्या श्रद्धेने दर्शन घेतात. पण साहेब, आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आता मी नाही जाणार पंढरपूरला. उलट तुम्ही जे पंढरपूर निर्माण करणार आहात त्यासाठी मी तुमच्या पाठीशी राहीन. वाटेल ते कष्ट आणि त्याग करीन. मी आज ते पंढरपूर डोक्यातून काढून टाकते. माता रमाईचे ते विचार ऐकून बाबासाहेब म्हणतात, हां, आता तू माझी पत्नी शोभते आहेस. नाहीतर लोक म्हणाले असते, पती विज्ञानवादी आणि पत्नी अज्ञानवादी. मी तुझे आभार मानतो रामू. इतक्या लवकर तू मला समजून घेतलेस आणि माझ्या मनासारखा निर्णय घेतलास. मात्र जीवनामध्ये बाबासाहेबांनी जे पंढरपूर निर्माण केले, विद्येचे पंढरपूर, विज्ञानाचे पंढरपूर, ती माता रमाई पाहू शकली नाही. मध्यंतरीच काळाने घाव घातला आणि माता रमाईचे निर्माण झाले. पुढे 1946 साली आणि 1951ला सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद विद्यालय स्थापन झाल्यावर डॉक्टर बाबासाहेबांना रमाईची आठवण आली आणि ते आपल्या मनातच म्हणाले, माझी रामू असती तर तिला सांगितले असते, रामू हे आपले पंढरपूर आहे. तेव्हा माझी रामू किती आनंदित झाली असती. परंतु
हे नव्हे, पंढरपूर पाहण्यासाठी तिला आयुष्य लाभले नाही, काळाने तिला नेले, हे माझे दुर्दैव्य म्हणावे लागेल. अशा भावनेने बाबासाहेब मनातून खूप दुःखी झाले. दिनांक 30 डिसेंबर 1930 रोजी इंग्लंडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माता रमाई यांना लिहिलेले पत्र आजही काळजाला पिळून टाकतं. हे पत्र जसं भावनिक आहे, त्याचप्रमाणे माता रमाईचा त्याग बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय उच्च दर्जाचे साहित्यिक सुद्धा होते, ते या पत्रावरून दिसून येते. बाबासाहेब पत्रामध्ये माता रमाईला लिहितात, रामू, कशी आहेस रामू तू? तुझी यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. रामू, परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या भाषणाबद्दल इकडच्या वर्तमानपत्रातून लिहून आले आहे. या पहिल्या गोलमेज परिषदेतील माझ्या भूमिकेचा विचार मी करीत होतो आणि डोळ्यापुढे आपल्या देशातील सर्व पीडितांचे संसार माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले. रामू, दुःखाच्या डोंगराखाली ही माणसे हजारो वर्षे गाडली गेली आहेत. या गाडलेपणाला पर्याय नाही, हीच त्यांची समजूत आहे. मी हैराण होतो आहे रामू, पण मी झुंज देत आहे. माझी बौद्धिक शक्ती परमवीर झाली होती जणू. खूप भावना मनात दाटून आल्या आहेत रामू. खूपच हळवे झाले आहे मन, खूपच व्याकुळ झाले आहे मन. आणि घरातल्या तुम्हा सर्वांची आठवण आली आहे रामू. तुझी आठवण आली, यशवंताची सुद्धा आठवण आली. मला तू बोटीवर पोचवायला आली होतीस रामू. मी नको म्हणत होतो तरी तुझे मन तुला धरवले नाही. रामू, तू मला पोचवायला आली होतीस. मी गोलमेज परिषदेला जात होतो. माझा सर्वत्र जय जयकार सुरू होता. तू पाहत होतीस. रामू, तुझं मन गदगदून आलं होतं. कृतार्थतेनं तू ओथंबून आली होतीस. रामू, तू शब्दांनी बोलत नव्हतीस, पण तुझे डोळे जे शब्दांना सांगता येत नव्हते तेही सांगत होते. तुझं मौन शब्दाहून अधिक बोलकं झालं होतं. तुझ्या गळ्यातील आवढा तुझ्या ओठापर्यंत येऊन धडकत होता. ओठातील शब्दांच्या भाषेपेक्षा डोळ्यातील आसवांचीच भाषा त्यावेळी तुझ्या मदतीला धावून आली होती. आणि आता इथे लंडनमध्ये या साऱ्याच गोष्टी मनात उभ्या राहिल्या आहेत. रामू, मन नाजूक झाले आहे. जीवात कालवा कालव होत आहे. कशी आहेस रामू तू? आपला यशवंत कसा आहे? माझी आठवण काढतो तो. त्याचे संधिवाताचे दुखणे कसे आहे? त्याला जप रामू. आपली 4 मुलं आपल्याला सोडून गेलीत. आता आहे फक्त यशवंत. तोच तुझ्या मातृत्वाचा आधार आहे. आता त्याला आपण जपलं पाहिजे. यशवंताची काळजी घे रामू. यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याला रात्री अभ्यासाला उठवीत जा. माझे बाबा मला अभ्यासासाठी रात्री उठवीत, तोवर ते जागे राहत. मला ती शिस्तच त्यांनी लावली. मी उठलो, अभ्यास सुरू केला की ते झोपत असत. अगदी आरंभी मला रात्री अभ्यासाला उठायचा कंटाळा येई. त्यावेळी अभ्यासापेक्षा झोप महत्वाची वाटे. पुढे तर आयुष्यभरासाठी झोपेपेक्षा अभ्यासच मोलाचा वाटत राहिला. याचं सर्वात जास्त श्रेय माझ्या बाबांना आहे. माझ्या अभ्यासाची वाद तेवत राहावी म्हणून माझे बाबा तेलासारखे जळत राहत. त्यांनी रात्रीचा दिवस केला, अंधाराचा उजेड केला. माझ्या बाबांच्या कष्टांना आता फळ आले आहे. फार आनंद वाटतो रामू आज. रामू, यशवंताच्या मनाला असाच अभ्यासाचा छंद लागला पाहिजे. ग्रंथाचा त्याने ध्यास घेतला पाहिजे. रामू, वैभव, श्रीमंती या गोष्टी निरर्थक आहेत. तू अवतीभोवती पाहते आहेस. माणसं अशाच गोष्टीच्या सारखी मागे लागलेली असतात. त्यांची जीवन जिथून सुरू होतात
तिथंच थांबलेली असतात. या लोकांची आयुष्ये जागा बदललेली नाहीत. आपल्याला असं जगून चालायचं नाही रामू. आपल्याजवळ दुःखाशिवाय दुसरं काहीच नाही. दारिद्र्य, गरिबी यांच्याशिवाय आपल्याला सोबत नाही. अडचणी आणि संकटे आपल्याला सोडित नाहीत. अपमान, छळ, अवहेलना या गोष्टी आपल्याला सावलीसारख्या जखडलेल्या आहेत. मागे अंधारच आहे रामू. दुःखाचे समुद्रच आहेत. आपला सूर्योदय आपणच झाले पाहिजे रामू. आपणच आपला मार्ग झाले पाहिजे. त्या मार्गावरील दिव्यांची ओढ आपणच झाले पाहिजे. त्या मार्गावर जिद्दीचा प्रवास आपणच झाले पाहिजे. आपल्याला दुनिया नाही रामू. आपली दुनिया आपणच निर्माण केली पाहिजे. आपण असे आहोत रामू. म्हणूनच म्हणतो, यशवंताला खूप अभ्यास करायला लाव. त्याच्या कपड्यांची काळजी घे. त्याची समजूत घाल. त्याच्यामध्ये जिद्द जागव. मला तुझी सारखी आठवण येते रामू. यशवंताची पण खूप आठवण येते. मला कळत नाही असं नाही रामू. मला कळतं की तू दुःखाच्या या वनव्यात स्वतः करपून जात आहेस. पाणी गळत जावीत आणि जीव सुकत जावा त्याप्रमाणे तुझे होत आहे. पण रामू, मी तरी काय करू? एका बाजूने हात धुवून पाठीशी लागलेले दारिद्र्य, दुसऱ्या बाजूने माझ्या जिद्दीने घेतलेला वसा ज्ञानाचा. मी ज्ञानाचा सागर उपसतो आहे. मला इतर कशाचे यावेळी भान नाही. पण ही शक्ती मला मिळवण्यात तुझाही वाटा आहे. तू इथे माझा संसार सिवत बसली आहेस. आसमानचे पाणी घालून माझे मनोबल वाढवत आहेस. म्हणूनच मी बेभान मनाने ज्ञानाच्या तळगर्भाचा वेध घेत आहे. खरं सांगू रामू, मी निर्दयी नाही. पण जिद्दीचे पंख पसरून आकाशात उडणाऱ्या मला कोणी साधही घातली तरी यातना होतात. माझ्या मनाला खरचटत आणि माझ्या रागाचा भडका उठतो. मला ही हृदय आहे रामू. मी कळवळतो, पण मी बांधलो गेलो आहे या क्रांतीशी. म्हणूनच मला माझ्या स्वतःच्या भावना चितेवर चढवाव्या लागतात. रामू, त्याच्या तुला यशवंतालाही कधी झळा पोचतात हे खरे आहे. पण यावेळी रामू, मी हे उजव्या हाताने लिहितो आहे आणि डाव्या हाताने अनावर झालेले आसवे पुसतो आहे. सुटक्याला सांभाळ रामू. त्याला मारू नकोस. मी त्याला असे मारले होते त्याची आठवणी त्याला करून देऊ नकोस. तोच आता तुझ्या काळजाचा एकुलता एक धड आहे. माणसांच्या धार्मिक गुलामगिरीचा, आर्थिक आणि सामाजिक उच्च नीचतेचा आणि मानसिक गुलामगिरीचा पत्ता मला शोधायचा आहे रामू. माणसाच्या जीवनात या गोष्टी ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांना पार जाळून पुरून टाकता आलं पाहिजे. समाजाच्या स्मरणातून आणि संस्कारातूनही ह्या गोष्टी नाहीशा झाल्या पाहिजेत रामू. रामू, तू हे वाचते आहेस आणि तुझ्या डोळ्यात आसू आली आहेत. कंठ दाटला आहे. तुझं काळीज थरथरायला लागला आहे. ओठ कापू लागले आहेत. मनात उभे राहिलेले शब्द ओठापर्यंत चालतही येऊ शकत नाहीत. इतकी तू व्याकुळ झाली आहेस. रामू, तू माझ्या आयुष्यात आली नसती तर, तू मनसाथी म्हणून मिळाली नसती तर काय झालं असतं? केवळ संसार सुखाला ध्येय समजणारी स्त्री मला सोडून गेली असती. अर्धपोटी राहणे, गोऱ्या वेचायला जाणे वा सेन वेचून त्याच्या गोऱ्या थापणे किंवा गोऱ्या थापायच्या कामावर जाणे कोणाला आवडेल? स्वयंपाकासाठी इंधन गोळा करायला जाणे मुंबईत कोण असं पसंत करेल? घराला ठिगळे लावणे, वस्त्रांना सिवत राहणे, एवढ्यातच कपड्याच्या पेटीत महिना निभला पाहिजे. एवढेच धान्य, एवढेच तेल मीठ पुरले पाहिजे. हे माझ्या मुखातून बाहेर पडलेले गरिबीचे आदेश तुला गोड वाटले नसते तर माझे मन फाटून गेले असते रामू. माझ्या जिद्दीला तडे गेले असते. मला भरती येत गेली असती आणि तिला त्यावेळी लगेच आहोटीही लागली असती. माझ्या स्वप्नांचा खेळच पार विस्कटून गेला असता रामू. माझ्या जीवनाचा सगळा सूरज बेसूर झाला असता रामू. सगळीच मोडतोड झाली असती.
सगळाच मनस्ताप झाला असता मी कदाचित खुरटी वनस्पतीच झालो असतो. रामू, स्वतःला जप जशी तू मला जपतेस. लवकरच यायला निघेन, काळजी करू नकोस. सर्वांना कुशल सांग. कळावे. तुझा भीमराव. लंडन, 30 डिसेंबर 1930 चे हे परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब भीमरावजी आंबेडकर यांनी करुणामूर्ती त्यागमूर्ती माता रमाईला लिहिलेले हे पत्र आहे. या देशनेच्या माध्यमातून मी सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, धम्मेक बालक धम्मेक बालिका यांना विनम्रपणे निवेदन करतो की आमच्या जीवनाची अवस्था कशी होती. माता रमाई नसत्या, परमपूज्यनीय बोधिसत्व बाबासाहेब नसते तर आमची काय अवस्था असती. आजही आमच्या गळ्यामध्ये गाडगे, पाठीला झाडू, अंगावरती पुरेसे वस्त्र नाही, केवळ लंगोटी आणि भोजनाची व्यवस्था नाही. गावामध्ये जर एखादे जानवर प्राणगत झाले, मेले, गाय असेल, बैल असेल, रेडा असेल, त्या मृत प्राण्याला गावाबाहेर ओढत नेणे आणि त्या मृत प्राण्याचे मांस आणणे, त्याला वाळायला घालणे आणि ते मांस खाऊन आपला उदरनिर्वाह करणे, याच्या व्यतिरिक्त कुठलीही सुखसुविधा नव्हती. नदीमध्ये, तळ्यावर, विहिरीवर पाणी पिण्याचा सुद्धा अधिकार नव्हता. आज आम्ही बिस्लरीचे पाणी पितो, एसीच्या गाडीतून फिरतो, बंगला, गाडी, विमानाचे प्रवास, शाळेमध्ये प्रवेश, कॉलेजात प्रवेश आणि ऑफिसातील एसी, ऑफिसातील खुर्ची, अधिकारी पद, संसदेतील नेता. आज आम्हाला जो मानपान मिळत आहे, आज आम्हाला उत्कृष्ट दर्जाचे कापड, वस्त्र, आभूषण, अलंकार आणि जीवनाच्या सर्व सुखसोयी केवळ बाबासाहेबांमुळेच प्राप्त झालेल्या आहेत. आजच्या या देशनेच्या माध्यमातून मी सर्वांना विनम्र निवेदन करतो की त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनाचा त्याग आणि परमपूज्यनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाचा जो संघर्ष होता, तो संघर्ष केवळ मानवाच्या न्यायासाठी, हक्कासाठी, समतेसाठी तो संघर्ष होता. आज परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एवढे काही दिलेले आहे की ते आम्हाला घेता घेताही आमचे हात थकतील, घेता येणार नाही एवढे बाबासाहेबांनी आमच्यासाठी करून ठेवलेले आहे. मी या देशनेच्या माध्यमातून सर्वांना विनम्रपणे निवेदन करतो की बाबासाहेबांनी आम्हाला जे जे सांगितलेले आहे त्या सर्व गोष्टींना आदर्श मानून आपल्या मुलांना शिक्षणात प्रगतशील करा. मी पुन्हा त्यागमूर्ती माता रमाई आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.